नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण विज्ञान कट्टा बाय दीपक सर नावाचं जे आपलं ॲप आहे, ते ॲप आपण समजून घेण्याचा प्रयत्न करतोय. याच्यामध्ये आपल्याला काय-काय अवेलेबल आहे, कोणते-कोणते कोर्सेस आहेत, कशा-कशा पद्धतीने आपल्याला त्यांना रजिस्टर करता येईल, या सगळ्यांची माहिती आपण आजच्या या आपल्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. चला तर आपण बघूयात. आता तुम्हाला इथं दिसतंय की फाउंडेशन कोर्स आहे, होमी बाबा एक्झामसाठी आपण सुरू केलेला आहे. ठीक आहे. जर आपण या ॲपमध्ये खाली आलो, तर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची कोर्सेस बघायला मिळतात. त्याच्यानंतर त्याच्या खाली आलो, की माय कोर्सेस आपण ज्या कोर्सेसला रजिस्ट्रेशन केलेलं असतं, ती कोर्सेस इथं आपल्याला बघायला मिळत असतात. त्याच्यानंतर त्याच्या खाली आलो, की आपल्याला लाईव्ह क्लासेस दिसतात. हे जे लाईव्ह क्लासेस आहेत, हे लाईव्ह क्लासेस आपण जॉइन करू शकतो. इथूनच आपल्याला ते जॉइन करता येतात. त्याच्या खाली आपल्याला लायब्ररी नावाचा ऑप्शन मिळतो. तिथे आपल्या सगळ्या कोर्सेस जे आहेत त्याच्यामधल्या लाईव्ह क्लासेसच्या रेकॉर्डिंग्स ज्या आहेत त्या सगळ्या आपल्याला या लायब्ररी नावाच्या ऑप्शनमध्ये बघायला मिळतात. त्याच्यानंतर जेव्हा आपण या लायब्ररीच्या खाली बघतो, तेव्हा ऑनलाईन असाइनमेंट्स नावाचा प्रकार आपल्याला दिसतो. या ऑनलाईन असाइनमेंट्समध्ये आपण होमवर्क असेल किंवा आपल्या टेस्ट असतील, तर त्या आपल्याला इथं सोडवता येतात. खाली एनालिसिस आहे बघा. या एनालिसिसमध्ये जर आपण बघितलं, तर आपल्याला आपण किती टेस्ट सोडवल्या आहेत, त्याच्यानंतर त्यामध्ये आपल्याला किती मार्क्स मिळालेत, ते आपल्याला कळतं. आपण या टेस्टवरती जर का समजा क्लिक केलं, तर आपल्याला पूर्ण टेस्टचं पण हे मिळतं. युनिट डिटेल्स मिळतात, की आपण किती प्रश्न सोडवलेत, किती चुकलेत, किती बरोबर आलेत, किती वेळ आपल्याला लागला, आपला स्कोअर किती होता. इव्हन डिटेल्ड एनालिसिस जर आपण बघितलं, तर आपल्याला प्रत्येक प्रश्नाचं करेक्ट उत्तर काय आहे, आपल्याला त्याच्यासाठी किती वेळ लागला, आपण कोणता ऑप्शन आपण मार्क केला, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, त्या आपल्याला इथे टेस्टच्या एनालिसिसमध्ये बघायला मिळतात. तर अशा पद्धतीनं. त्याच्यानंतर आपण समजा या टेस्टच्या खाली एनालिसिस बघितलं, तर इथे शेवटी आपल्याला खाली जर बघितलं, तर माय कोर्सेस दिसतात. इथे आपला माय कोर्सेस आहेत. समजा याच्यापैकी आपण कुठल्याही एका कोर्सवरती क्लिक केलं, फाउंडेशन कोर्स आपण घेऊ. होमी बाबासाठी आपण सुरू केलेला हा फाउंडेशन कोर्स आहे. या फाउंडेशन कोर्समध्ये इथे आपल्याला कंटेंट बघायला मिळतं. डिटेल्स बघायला मिळतात, की या कोर्समध्ये काय-काय असणार आहे, कशा-कशा पद्धतीनं असणार आहे. ही सगळी माहिती आपल्याला इथे मिळतं. कंटेंटमध्ये जेव्हा आपण जातो, तेव्हा आपल्याला नोट्स मिळतात क्लास 6च्या. त्याच्यानंतर क्लास 9च्या पण. त्याच्यानंतर लाईव्ह क्लास रेकॉर्डिंग्स इथं पण आपल्याला अवेलेबल आहेत सिक्वेन्शियली. एकाच ठिकाणी आपल्याला सगळं हे मटेरियल इथे देण्याचा प्रयत्न आपण केलाय. त्याच्यानंतर खाली क्लास 9च्या रेकॉर्डिंग्स पण आपल्याला मिळतात. जर समजा आपल्याला एखादं नोट्स बघायचं असेल, तर आपण त्या नोट्सवरती क्लिक करायचं. खाली आपल्याला इथं सगळ्या नोट्स दिसतील. टॉपिकच्या नंबर वाईज सगळ्या नोट्स आपल्याला इथे दिलेल्या आहेत. जर आपण याच्यापैकी एका नोटवरती क्लिक केलं, इथं ओपन फाईल नावाचा ऑप्शन इथं वरती दिसतो आणि त्याच्यावरती क्लिक केल्याच्या नंतर तिथं आपल्याला ती फाईल ओपन होताना दिसते. आपण ती फाईल व्यवस्थितपणे वाचू शकतो, त्याला समजून घेऊ शकतो, त्याच्यावरनं नोट्स लिहून काढू शकतो. जर समजा आपण परत मागे आलो, त्या फाईलला डाउनलोड करायचं असेल, तर इथं डाउनलोडचा पण ऑप्शन आपल्याला दिसतो. त्याच्यावरती क्लिक केलं, की ती फाईल आपल्या डाउनलोडमध्ये किंवा आपल्या डाउनलोडच्या फोल्डरमध्ये डाउनलोड होत असते. तशा पद्धतीनं नोट्स आपल्याला डाउनलोड पण करता येतात. त्याच्यानंतर समजा आपल्याला एखादं क्लासचं रेकॉर्डिंग्स बघायचं आहे, तर आपण त्याच्यावरती जायचं. त्या ज्या टॉपिकचं आपल्याला बघायचंय त्या टॉपिकवरती क्लिक करायचं. इथं आपल्याला वरती व्हिडिओचे जे आहे ते चालू होतं त्याच्यावरती क्लिक केलं, की अशा पद्धतीनं आपला व्हिडिओ जो आहे तो सुरू होऊन जातो. आपल्या ॲपमध्येच आपल्याला ते सगळं जे आहे ते बघायला मिळत असतं. तर अशा पद्धतीनं आपल्या ॲपमध्ये या बऱ्याचशा गोष्टी आपल्याला बघायला मिळतात. त्याच्यानंतर समजा आता आपल्याला एखादा नवीन कोर्स जो आहे, तो नवीन कोर्स रजिस्टर करायचा असेल, तर तो कशा पद्धतीनं करता येतो. इथे कोर्सेस म्हणून आहे. त्या कोर्सेसमध्ये गेलो, की आपल्याला सगळे इथे कोर्सेस दिसतात. होमी बाबा एक्झामसाठी कोणते, एन-एस-टी-एससाठी कोणते, सी-व्ही रमण परीक्षेसाठी कोणते, असं परीक्षे वाईज पण आपल्याला ते चूज करता येतं. खाली गेलं, की समजा आता आपण विचार करूया, की आपल्याला क्युरिओसिटी लॅब नावाचा कोर्स रजिस्टर करायचा आहे. तर त्याचे सगळे डिटेल्स इथं मिळतात. कंटेंट इथं तुम्हाला मिळतं. त्याच्यानंतर इथं बाय नाऊचा ऑप्शन येतो. त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं असतं. तिथे आपल्याला काय पेमेंट करावं लागेल त्याची माहिती असते. ते आपल्याला पे म्हटलं, की ते आपल्याला मग
आपल्या रजिस्ट्रेशनच्या पेजवरती घेऊन जातं. मग इथनं आपल्याला Google Pay, PhonePe, क्रेडिट कार्ड, UPI वगैरे ह्या सगळ्या गोष्टींपैकी काहीही वापरून आपलं जे पेमेंट आहे ते करता येतं. ओके. आता सध्या आपण नको करायला. तशा पद्धतीनं हे विज्ञान कट्टा बाय दीपक सर नावाचं आपलं जे ॲप्लिकेशन आहे, ते आपल्याला एक्सप्लोर करता येत असतं. आता याच्यामध्ये काही तुम्हाला फ्री स्टडी मटेरियल खूप मोठ्या प्रमाणावरती अवेलेबल आहे. फ्री क्लासेस अवेलेबल आहेत. तर लवकरात लवकर तुम्ही प्ले स्टोअरवरनं हे ॲप डाउनलोड करा आणि आपल्या कोर्सला रजिस्टर करा. इथे तुम्हाला डिटेल्स दिसतायत, ॲड्रेस आहे, त्याच्यानंतर फोन नंबर आहे. सो यू कॅन कॉन्टॅक्ट ऑन दॅट फोन नंबर ऑल्सो. थँक यू.